परळी कलाप्रेमी विद्यार्थ्यांचा आजचा महत्त्वाचा दिवस। शासकीय रेखाकला ग्रेड परीक्षा 2025 आज यशस्वीरित्या संपन्न होत आहेत। राज्यातील हजारो कलाप्रेमी विद्यार्थी व शिक्षकांच्या उपस्थितीत शासकीय रेखाकला एलिमेंटरी व इंटरमिजिएट ग्रेड परीक्षा 2025 आज शांत, सुयोग्य व शिस्तबद्ध वातावरणात पार पडल्या। एलिमेंटरी ग्रेड परीक्षा मंगळवार 18 नोव्हेंबर 2025। पहिले सत्र वस्तुचित्र, वेळ सकाळी 10:30 ते दुपारी 1 वाजेपर्यंत, 2 तास 30 मिनिटे। विद्यार्थ्यांनी वस्तुचित्र रेखाटण्यात उत्कृष्ट कल्पकता आणि बारकावे दाखवत सत्र पूर्ण केले। दुसरे सत्र स्मरणचित्र, वेळ दुपारी 2 ते सायंकाळी 4, 2 तास। दैनंदिन जीवनातील प्रसंग कल्पकतेने साकारताना विद्यार्थ्यांनी रंग, रचना आणि रेषांचे उत्कृष्ट संतुलन साधले। परीक्षेची शिस्त, व्यवस्था आणि देखरेख याबाबत परीक्षा केंद्रावर समाधान व्यक्त करण्यात आले असून विद्यार्थ्यांनीही आत्मविश्वासाने परीक्षा दिल्याचे सांगितले। कला कौशल्याला नवे पंख देणारी ही ग्रेड परीक्षा आज यशस्वीरित्या पार पडल्याने विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले। या सर्व बातम्यांचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी आनंद तुपसमुद्रे यांनी। मी चव्हाण भानुदास रामचंद्र वैद्यनाथ विद्यालयामध्ये 1994 पासून एक कला शिक्षक आहे आणि 2024 मध्ये वैद्यनाथ विद्यालयामध्ये एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट या चित्रकला स्कॉलरशिप परीक्षेचं सेंटर आमच्या विद्यालयाला मी माझ्या प्रयत्नातून मिळवून घेतलं आणि गेल्या वर्षी आणि गेल्या वर्षी जवळपास एलिमेंटरीसाठी 400 विद्यार्थी होते आणि यावर्षी 484 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी प्रविष्ट झालेले आहेत। आणि आज परळी तालुक्यामध्ये चित्रकलेची परीक्षा होत आहे आणि त्यातली त्यातच परळी तालुक्यामध्ये वैद्यनाथ विद्यालय आणि त्याचबरोबर रत्नेश्वर विद्यालय या ठिकाणी दोन ठिकाणी सेंटर आलेलं आहे परीक्षेचं। आज इंटरमिडिएट आणि एलिमेंटरी या 2 परीक्षा होत आहेत। आपल्यासोबत चित्रकलेचे शिक्षक गोविंद सर आहेत, मस्के सर। मी त्यांना विनंती करतो की आपण या प्रसंगी सर काय सांगाल। आज या ठिकाणी गव्हर्नमेंट महाराष्ट्र ऑफ आर्ट एक्झिबिशन त्याच्यामध्ये एलिमेंटरी प्रथम परीक्षा असते आणि इंटरमिजिएट ही द्वितीय परीक्षा असते। तर आज पहिला पेपर ऑब्जेक्ट ड्रॉइंग वस्तुचित्र हा झालेला आहे आणि दुपारच्या सत्रामध्ये म्हणजे मेमोरी स्मरणचित्र हा पेपर चालू आहे। आपण आज विद्यार्थी त्यांच्या कल्पकतेने आज छानपैकी ड्रॉइंग करत आहेत आणि उद्यासाठी भविष्यातले ते चांगले कलाकार होत त्यांच्या अंगी कल्पकते आणि कलागुण हे आतल्या आत न राहता सर्वांसमोर त्यांच्या कलागुणांना वाव मिळावी। भविष्यामध्ये ते एक चांगले चित्रकार म्हणा किंवा एक चांगले आर्टिस्ट आपल्या महाराष्ट्रातून निर्माण व्हावं यासाठी वैद्यनाथ विद्यालयामध्ये एलिमेंटरीचे एक्झाम चालू आहे आणि 20 आणि 21 तारखेला इंटरमिजिएटचे आहे। तर या सर्व विद्यार्थ्यांना आमच्या सेंटरतर्फे हार्दिक शुभेच्छा आणि पुढील वाटचालीस सर्वांना बेस्ट ऑफ लक। हे होते चित्रकलेचे शिक्षक गोविंदजी मस्के सर। कॅमेरामन अमोलसह मी आनंद तुपसमुद्रे, अतुल्य महाराष्ट्र नेटवर्क, परळी, बीड।